आपण पाहत आहात लोकजागर वाहिनी। आज आपण या माध्यमातून केमट्रेल हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आकाशात विमानाच्या माध्यमातून कृत्रिम ढग निर्माण करता येतात व त्याद्वारे कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो। तसेच नैसर्गिक आभाळ म्हणजे ढग असतील तर ते ढग जिरवणे हे देखील या माध्यमातून करता येते किंवा त्या ढगाची क्षमता 50 मिली पाऊस पाडण्याची असेल तर या माध्यमातून 100 ते 150 मिलीमीटर पाऊस पाडता येतो। या षड्यंत्राच्या माध्यमातून वातावरणात रोगराई निर्माण करणारी फवारणी देखील करून मानवी आरोग्य धोक्यात आणले जाऊ शकते। तसेच याच पद्धतीने फवारणी करून शेतीमधील पिकांवर देखील रोगराई आणता येते। त्याचा परिणाम की काय, दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी संशयित विमान फिरले व 2 दिवसात पाऊस सुरू झाला। सदर संशयित विमानाचे फ्लाइट रडारचे फोटो टाकले आहेत। तरी आपण याविषयी महाराष्ट्र सरकार यांना चौकशी करण्याचे आवाहन करत आहोत। तरी मित्रांनो, आपण देखील आपल्या परिसरात असे काही घडत असेल तर तात्काळ सरकारला कळवणे आवश्यक आहे आणि हे षड्यंत्र असेल तर त्या षड्यंत्राची चौकशी तात्काळ होणे गरजेचे आहे। आपण जागृत राहून आपले राष्ट्र वाचवले पाहिजे एवढेच या माध्यमातून सांगावेसे वाटते। अन्यथा षड्यंत्राला बळी पडून मानवी व नैसर्गिक जीवन धोक्यात येऊ शकते। धन्यवाद। सदर विमान हे पन्हाळगड शेजारील मेसाईचे पठार ते कराड, फलटण, अकलूज, मोहोळ, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, जामखेड, खर्डा, इंदापूर, बारामती, मसाईचे पठार या मार्गे गोवा येथील समुद्रामध्ये उतरले। याच विमानाच्या नंतर